येवल्यात शेतकऱ्यांचा थरार. एमआयडीसीच्या शिक्क्यावरून येवला प्रांत कार्यालयावर चढत केले शोले स्टाईल आंदोलन. प्रशासनाचा आडमुठेपणा आणि शेतकऱ्यांचा संताप. आमच्या जमिनींवरील एमआयडीसीचा शेरा हटवा, अन्यथा करू सामूहिक आत्मदहन. आंदोलकांचा निर्वाणीचा इशारा. लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांचा आक्रमक पवित्रा. तब्बल 4 तासांच्या हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर प्रशासन नमले. शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे झुकले प्रांताधिकारी. 24 एप्रिलला मनमाडमध्ये होणार विशेष बैठक. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. 1 इंचही जागा देणार नाही. सातबाऱ्यावरील अनधिकृत नोंदींविरोधात अनकवाडे आणि सटाणा येथील शेतकरी एकवटले. या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता या लढ्याला मोठी ताकद मिळाली आहे. अमीन शेख यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की जर प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे एप्रिल 24 रोजी बैठक घेऊन तोडगा काढला नाही तर एप्रिल 25 रोजी मनमाड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल. यामुळे आता या आंदोलनाची व्याप्ती वाढली असून प्रशासनावरचा दबाव देखील वाढला आहे. अंतिम सांगता. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. येवल्यात आज शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट पाहायला मिळाला. आमच्या जमिनींवरील एमआयडीसीचा शिक्का हटवा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा देत अनकवाडे आणि सटाणा येथील शेतकऱ्यांनी येवला प्रांत कार्यालयावर थेट शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर बातमी. मुख्य बातमी. मनमाड नजीक असलेल्या मौजे अनकवाडे आणि मौजे सटाणा येथील शेतकऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी येवला प्रांत कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांच्या जमिनींवर प्रशासनाकडून एमआयडीसीचा शेरा मारण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कोणतेही व्यवहार करता येत नाहीत किंवा कर्ज काढतानाही मोठ्या अडचणी येत आहेत. हा शेरा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लावल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सुरुवातीला प्रांताधिकारी गाढवे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की तुम्हाला जमीन द्यावी लागेल, हा सरकारचा अधिकार आहे. हे सांगून अधिकारी निघून गेल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केली की प्रांताधिकाऱ्यांनी ही बैठक मनमाडमध्ये घ्यावी, परंतु प्रांताधिकारी मात्र बैठक येवल्यातच घेण्यावर ठाम होते. प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट येवला प्रांत कार्यालयावर चढत शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. त्यांच्या पाठोपाठ अनेक महिला आणि पुरुष शेतकरी देखील पाण्याच्या टाकीवर चढले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाची मोठी धावपळ उडाली. तब्बल 4 तास हे नाट्य सुरू होते. अखेर प्रशासनाने नमती भूमिका घेतली आणि प्रांताधिकारी गाढवे यांनी येत्या 24 एप्रिल 2026 रोजी मनमाड येथे बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले की महसूल विभागाने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नोंदी लावल्या नाहीत, मात्र आमची इच्छा नसताना सातबारा उतार्यावर एमआयडीसीची नोंद केली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि भविष्यात आमच्या शेतीची 1 इंचही जागा घेतली तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू. या आंदोलनात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार, PR निळे, अनिल गुंदेचा, निलेश चुणुके, शौकत शेख, प्रशांत कातकडे, कल्याण माकुने, शामराव शिंदे, जयवंत जाधव यांच्यासह अनकवाडे आणि सटाणा परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सांगता. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.